कोकणामध्ये थंडीची चाहूल लागली आहे। डोंगर दऱ्यांमध्ये वसलेली गावं धुक्यामध्ये हरवून गेली आहेत। रत्नागिरीतल्या करबुडे फाट्याहून उक्षी गावाकडे जाणारे रस्ते धुक्यामध्ये हरवून घेतलेत। याचा आढावा घेतलाय अमोल मोरे यांनी। आपण पाहूया। कोकणात थंडीची चाहूल लागलेली आहे आणि अनेक गावं सध्या धुक्यामध्ये हरवल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। आता जे तुम्ही मनाला मोहून टाकणारं दृश्य पाहताय ते आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या करबुडे म्हणून जो फाटा आहे अगदी रत्नागिरी शहरापासून। तिथून जेव्हा तुम्ही उक्षी गावाकडे येता त्यावेळेला तुम्हाला हे चित्र अशा प्रकारचं तुमच्या दृष्टीला पडतं आणि अर्थातच तुमची पावलं जी आहेत ती या ठिकाणी आपसुकच काही काळासाठी जे ती खोळंबतात। अर्थात सूर्योदय झालेला आहे, सूर्य चांगलाच वरती आलेला आहे, पण त्यानंतर देखील सध्या ही गावं जी आहेत ती धुक्यात हरवलेली दिसून येत आहेत। अगदी जिकडे नजर जाईल तिकडं धुकंच धुकं आणि ही गावं डोंगरदऱ्यांमध्ये वसलेली आहेत, सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यांमध्ये वसलेली आहेत आणि इथं ही धुक्याची चादर जी आहे दाट धुक्याची चादर ती आपल्याला दृष्टीस पडते। अर्थात एकंदरीत जर काही जणांनी आपण असं म्हणू शकतो की आपण एक कल्पना केलेली असते किंवा टीव्ही सिरियल्समध्ये किंवा काही पिक्चरच्या माध्यमातून असं चित्र पाहिलेलं आहे की साधारणपणे इंद्राचा जो दरबार असतो त्या ठिकाणचं वातावरण आपल्याला अशा प्रकारे दिसून येतं किंवा दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो। तसाच फील किंवा तसंच काहीचं चित्र तुम्ही ज्या वेळेला या ठिकाणी येता त्यावेळेला तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं। अर्थात मनाला मोहून टाकणारं, मनाला शांती देणारं असं हे वातावरण आहे। पक्ष्यांचा किलबिलाट आहे, उन्हाची तिरीप जी म्हणतो ती सध्या या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि त्याच वेळेला हे दाट धुकं आणि या दाट धुक्यांमध्ये हरवलेली गावं हे जेव्हा चित्र तुम्ही पाहता त्यावेळेला तुम्हाला एक वेगळं समाधान आणि शांती जी म्हणतो मनशांती ती इथं अनुभवता येते। त्यामुळे कोकणात जर तुम्ही कधी आलात तर हे चित्र नक्की अनुभवा, हा अनुभव नक्की घ्या। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।